नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या महा TIT सिरीजच्या चौथ्या व्हिडिओमध्ये. मागील 3 व्हिडिओप्रमाणेच या व्हिडिओमध्येही आपण 15 प्रश्न बघणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सरळ आजच्या आपल्या या प्रश्नांना सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आहे, जर m भागिले n बरोबर 3/4 आणि 16m अधिक 10n बरोबर 44 असेल तर m ची किंमत काय, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ह्या अशा पद्धतीने किमती आपल्याला दिलेल्या आहेत. तर वेळ वाया न घालवता आपण सरळ लिहायला घेऊया. mn बरोबर 3/4. ठीक आहे. तर यालाच आपण m बरोबर 3/4 n असं लिहू शकतो. m ला n भागाकारात असल्यामुळे तो 3/4 ला गुणाकारात जाईल. ठीक आहे. हे आपलं जे समीकरण मिळालेलं आहे, जी m ची किंमत मिळालेली आहे, ते आपण जे दुसरं समीकरण आहे 16m अधिक 10n बरोबर 44 यामध्ये आपण ती n ची किंमत ठेवूयात. ठीक आहे. तर 16 हे आपल्या समीकरणामध्ये आपण ती किंमत ठेवतोय. आणि 16 n होता, m होता, तर ते m च्या जागेवर 3/4 n ही आपण किंमत या ठिकाणी ठेवतोय. अधिक 10n जशास तसा बरोबर 44. कंस काढल्यानंतर 4 × 4, 4 × 16 आणि 4 × 3 = 12 म्हणजे 12n अधिक 10n बरोबर 44 हे आपल्याला मिळतं. 12n अधिक 10n याला आपण डायरेक्ट 22n लिहू शकलो असतो, पण सगळ्यांना समजण्यासाठी स्टेप बाय स्टेप लिहूयात. 22n बरोबर 44 म्हणजेच n बरोबर 2. 22 44ला भागाकारात जाईल आणि उत्तर येईल 2. आता n ची किंमत ही आपल्याला 2 या ठिकाणी मिळालेली आहे. परत तीच किंमत आपण त्या पहिल्या समीकरणामध्ये ठेवून m ची किंमत काढून घेऊ. m बरोबर 3/4 n हे जे आपण पहिलं समीकरण लिहिलं होतं त्यामध्येच आपण n ची किंमत ठेवणार आहोत. ठीक आहे. हे जे आपलं पहिलं समीकरण होतं m बरोबर 3/4 n, त्या ठिकाणी आपण n ची 2 ही किंमत ठेवली तर आपल्याला m ची किंमत मिळणार आहे. ठीक आहे. चला तर मग ठेवूयात. इकडे जरा कोपऱ्यात लिहितो. ठीक आहे. m बरोबर 3/4 n ची किंमत होती 2 गुणिले 2. 2 × 2 = 4 म्हणजेच काय, तर m ची किंमत असणार आहे 3/2 म्हणजेच 3/2 असंही आपण त्याला म्हणू शकतो. 3/2 ही m ची किंमत आहे. ठीक आहे. 3/2. तर पर्यायामध्ये मात्र आपल्याला 3/2 असं कुठेही दिलेलं नाही. आपल्याला दिसतंय की m ची किंमत ही 3/2 तर आहे, पण ती पर्यायामध्ये कुठेही 3/2 अशा पद्धतीने लिहिलेली नाही, परंतु 1.1 ही आपल्याला लिहिलेली दिसते. बघा पर्याय क्रमांक 1 बघा 1.1 म्हणजेच 2 × 2 अधिक 1 बरोबर 3 म्हणजेच 3/2. 3/2ला आपण 1.1 असंही लिहू शकतो. आपल्याला फसवण्यासाठी थोडंसं गोचित अडकवण्यासाठी अशा पद्धतीने ते करत असतात, पण आपण अटकायचं नाही आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. तर आपण वळतोय आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. आता जर ही शृंखला व्यवस्थित बघितली तर लगेच लक्षात येतं की 5चा तो घन आहे. 5चा घन 125, 5×5 = 25 आणि 25×5 = 125. ठीक आहे. त्याच पद्धतीने 11चा घन येणार आहे 1331. जर तुम्हाला 11चा घन माहीत नसेल तर कमीत कमी 11चा वर्ग माहीत असावा. 11चा वर्ग असतो 121, मग त्याला तुम्ही परत 11ने गुणून घेऊ शकता. पण जर 11चा वर्गही माहीत नसेल तर मग 3 वेळा गुणाकार करावा लागणार आहे. 11 × 1 = 11, 11 × 2 = 22 आणि 23, 3 खाली 2 वरती, 11 × 11 आणि 2 13. अशा पद्धतीने हे पटकन होईल. पण जर 11चा वर्गही माहीत नसेल तर पहिल्यांदा 11 × 11 करा, मग परत त्याला 11ने गुणा, मग जास्त वेळ जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. पर्याय क्रमांक D 1331 हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. शक्यतो 20 पर्यंतचे वर्ग आणि 10 पर्यंतचे घन पाठ असतील तर बऱ्यापैकी सोडवायला सोपं जाते. ठीक आहे. असो, वळतोय आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. यामधून योग्य आकृती आपल्याला शोधायची आहे.
चौथी आकृती शोधायची असते अशा प्रश्नांमध्ये. तर बघा, पहिल्या 2 आकृत्या यांचा सहसंबंध लावला तर तिसरी आणि चौथी आकृती कळते. तर बघा, पहिली आकृती जशी आहे त्याच्या विरुद्ध त्यांनी केलं आहे, त्याच्या विरुद्ध आहे. पहिल्या आकृतीमध्ये जशा पद्धतीने ते एक स्वस्तिकसारखं दिसतंय ते उलटं केलं आहे, विरुद्ध केलं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये. मग तशाच पद्धतीने आपल्याला ही जी आकृती आहे यामध्ये आपल्याला बाण आहे पुढे, तो बाण आपल्याला विरुद्ध करायचा आहे. त्या बाणाची जी दिशा आहे ती खाली आहे, तुम्हाला दिसत असेल. ती बाणाची जी दिशा आहे ती खाली आहे, ती आता वर येईल. ठीक आहे, ही जी दिशा आहे ती खाली आहे, ती आता वर येणार. बघा, आता वर दिशा असणारा एकच पर्याय आहे, त्यामुळे इथं लगेच उत्तर निघतं. परंतु मी तुम्हाला काढून दाखवतो. हा बाण येणार आणि ते जे आहे ते असं उलटं फिरणार. ठीक आहे, अशा पद्धतीने खाली नाही, ते वर खाली झालं, सॉरी, वरच्या बाजूला येणार ते. ठीक आहे, वरच्या बाजूला जाणार ते. पण पर्याय क्रमांक डी, एवढं करण्याची गरज नाही, फक्त बाणावरून उत्तर निघतं. पर्याय क्रमांक डी. बघा, आता ओझोन थर अवशोषित करतो. तर आता आपल्याला माहिती आहे, हा प्रश्न सोपा आहे की अतिनील किरण, ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स म्हणतो, ते ओझोनचा जो थर असतो तो शोषून घेत असतो. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचं रक्षण करत असतो. ठीक आहे. तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी हिरव्या वनस्पतींनी दिलेला वायू आहे. तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी वनस्पती नेहमी ऑक्सिजन हा वायू देत असतात. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी, ऑक्सिजन, हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. हे जे काही प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे नॉलेज बेस्ड प्रश्न असतात. या ठिकाणी तुम्हाला पक्कं ज्ञान असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सोडवण्यासारखं काही नसतं. तुम्हाला जर पक्कं ज्ञान असेल तर एका सेकंदात प्रश्न सुटेल, नाहीतर तो प्रश्न सुटणारच नाही. ठीक आहे. आता बघा, ह्या ठिकाणच्या प्रश्नांमध्ये तुम्ही तर्क लावू शकतात. खालील शब्दांची तार्किक क्रमाने मांडणी करा. जशा पद्धतीने आपल्या आयुष्यात टप्पे असतात त्या पद्धतीने इथं लावायचं आहे. म्हणजे जसं की जन्म होतो पहिला, तर पहिला टप्पा जन्माचा येणार. ठीक आहे, पहिला जन्म होतो त्यामुळे पहिला टप्पा जन्माचा. जन्म घेतल्यानंतर तो शिकेल, त्यामुळे दुसरा टप्पा हा शिक्षणाचा असणार आहे. दुसरा टप्पा शिक्षणाचा असणार आहे. दुसरा टप्पा असणार आहे शिक्षणाचा. आणि शिक्षण झाल्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे विवाहाचा. तिसरा टप्पा आहे तो पर्याय क्रमांक 3 नाही, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी विवाह आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला घ्यावा लागणार आहे नंबर 3ला. ठीक आहे, विवाह. विवाहानंतर यामध्ये येणार आहे मृत्यू. विवाहानंतर होणार आहे मृत्यू. पर्याय क्रमांक 2 हा पर्याय क्रमांक 4ला येणार आहे मृत्यू. ठीक आहे, मृत्यू. आणि मग मृत्यू झाल्यानंतर अखेरचा आणि शेवटचा टप्पा राहणार आहे अंत्यविधी. ठीक आहे, अंत्यविधी. अंत्य लिहितो, लक्षात येईल तुमच्या अंत्यविधी. म्हणजेच काय, 1, 5, 4, 2, 3 अशा प्रकारची मांडणी असली पाहिजे. 1, 5, 4, 2, 3. 1, 5, 4, 2, 3 म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 1, 5, 4, 2, 3. ठीक आहे, आले लक्षात? तर आपण वळतोय आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली ABC आणि D असे 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असतात, म्हणजे असतील, आहेत, असेल. ठीक आहे, जे काही असेल ते. तर आपलं या ठिकाणी विधान आपल्याला दिलेलं आहे, जेव्हा तुम्ही पैसे कमावता तेव्हा कपड्यावर जास्त खर्च करता. ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्ही पैसे कमावता तेव्हा कपड्यावर जास्त खर्च करता, जेव्हा कमवत नाही तेव्हा कमी खर्च करता. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. परंतु विधानानुसार आपल्याला घ्यायचं आहे, जेव्हा तुम्ही पैसे कमावत आहात तेव्हा कपड्यावर जास्त खर्च करता. तुम्ही कमावत आहात, तुम्ही कपड्यावर जास्त खर्च करता. हे जसं बरोबर आहे तसंच तुम्ही कमावत नाही, तुम्ही कपड्यावर जास्त खर्च करत नाही, हे देखील बरोबर आहे. ठीक आहे, परंतु वाक्य होकारार्थी आहे, त्यामुळे आपल्याला होकारार्थी घ्यायचं आहे. तुम्ही कमावत आहात, तुम्ही कपड्यावर जास्त खर्च करता, AC. पण जर पर्यायात BD हा पर्याय देखील असेल तर मात्र या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो. AC किंवा BD. बघा, या ठिकाणी BD हा पर्यायच नाही आहे, त्यामुळे AC हा पर्याय येणारच आहे. परंतु जर या ठिकाणी BD पर्याय असता तर मात्र या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असतं. पण तरीही ACच पर्याय बरोबर आहे, कारण वाक्य होकारार्थी आहे. ठीक आहे, असो. हा पुढचा प्रश्न आहे मराठीचा. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते?
प्रश्नातील हा जो मुख्य शब्द आहे अशुद्ध हा व्यवस्थित बघा, नाहीतर विचारले अशुद्ध तुम्ही लिहाल शुद्ध. ठीक आहे. पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणून तेच बरोबर आहे. बघा, मी येत होतो, मी येणार होतो, मी येणारच होतो, हे सगळं बरोबर आहे, पण मी नाही येणार होतो हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी अशुद्ध वाक्य आहे आणि ते बरोबर आहे, म्हणून ते बरोबर आहे. खालीलपैकी कोणते पेट्रोलियमचे मेन आहे? हा पण नॉलेज बेस प्रश्न आहे. तर पॅराफिनचे मेन हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पॅराफिन वॅक्स. ठीक आहे. तर वळतोय आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. 122चा 173वा घात असं आपल्याला काढायचं आहे. आता हे काढणं तसं काही शक्य नाही आहे. जर तुम्ही गुणाकार करत बसले तर 173 वेळा गुणाकार करणार का आता? ठीक आहे. तर याला एक ट्रिक असते. बघा, या ठिकाणी मी लिहून दाखवतो तुम्हाला. 122 आपली संख्या आहे. 122ला जर तुम्ही पुन्हा 122ने गुणायचं आहे, 122 गुणिले 122 गुणिले 122 असं 173 वेळा करायचं आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. तर 122 शेवटी आहे 2, तर 2ला पहिला 2 घेऊ, त्याला परत 2ने गुणलं तर आहे 4. ठीक आहे. शेवटी 4 आला, त्याला परत 2ने गुणलं तर काय येणार आहे 8. शेवटी 8 आला, त्याला 2ने गुणलं तर काय येणार आहे 16. पण आपल्याला फक्त एकक स्थान अंक घ्यायचं आहे, म्हणून 6. या 6ला परत 2ने गुणलं तर येणार आहे 12. म्हणजेच काय, तर एकक स्थान येणार आहे 2. ठीक आहे. म्हणजे 2 हा या ठिकाणी रिपीट झालेला आहे. बघा, तुम्हाला दिसते 2 हा या ठिकाणी रिपीट झालेला आहे. ठीक आहे. 2 या ठिकाणी रिपीट झाला आहे, त्यामुळे तो परत घ्यायचा नाही. म्हणजे काहीही झालं तरी या 4 संख्यांपैकीच एक संख्या असणार आहे. त्यामुळे 173 भागिले 4 सरळ आपण करू. याला 4ने भागल्यानंतर म्हणजे आता बघा, 4 चोक 16, 1 उरला, परत त्याचे झाले 13, मग 4 त्रिक 12, म्हणजे बाकी उरली 1 बाकी उरली. त्यामुळे जी पहिली संख्या आहे ती या ठिकाणी असणार आहे शेवटी 2. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. तुम्हाला जर याचा पडताळाच करायचा असेल तर 173 वेळा 122ला गुणा कॅल्क्युलेटरवर तरीही शेवटची संख्या ही 2च येणार आहे. ठीक आहे. असो, विरोधाचा भाग सोडा. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपला पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? आता हे त्रिकोण, चौकोन वगैरे मोजायचे प्रश्न असतातच. याचे ट्रिक आहेत, पण त्या पर्यायाच ठिकाणी लागू होत नाही. त्यापेक्षा सरळ त्रिकोण मोजून घ्यायचे. ठीक आहे. आता जे सरळ डोळ्यांना दिसतात ते मोजू आधी. 1 2 3 4 5 आणि 6 हे सरळ दिसतात. ठीक आहे. आता पेनाचा रंग चेंज करून तुम्हाला दाखवतो पुढचे. बघा, हा एक आणि हा दुसरा. ठीक आहे. अजून त्रिकोण संपलेले नाही आहेत. पुढच्या पेनाने दाखवतो. बघा, हा सगळ्यात बाहेरचा एक. ठीक आहे. आणि त्याच्याच विरुद्ध असणारा हा एक, अजून आता कुठलाही त्रिकोण या ठिकाणी उरलेला नाही आहे. म्हणजे आधीचे 6 आणि नंतरच्या ह्या 2 2च्या 2 जोड्या, 6 अधिक 2 हिरवे अधिक 2 निळे. ठीक आहे. असे टोटल या ठिकाणी आहेत 10 त्रिकोण. पर्याय क्रमांक बी 10 हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? आता बघा मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये अशुद्ध वाक्य विचारले होते, या प्रश्नामध्ये शुद्ध वाक्य विचारले आहे. ठीक आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पोराने आईवडिलांना लाज राखली हे वाक्य चुकीचं आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं. पोराने आईवडिलांची लाज राखली हे वाक्य मात्र या ठिकाणी बरोबर आहे. पोराने आईवडिलांकडे लाज राखली, पोराने आईवडिलांपासून लाज राखली हे दोनही वाक्य चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक बी हे वाक्य शुद्ध आहे, बरोबर आहे. त्यामुळे तेच वाक्य या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे. या प्रश्नामध्ये 3 4 5 6 व अ ची सरासरी 5 आहे, तर अ चे मूल्य शोधा. बघा मित्रांनो, हा अत्यंत सोपा प्रश्न आहे, कारण सर्व संख्या या क्रमवार आहेत आणि क्रमवार 5 संख्या असतील तरच तिसरी संख्या ही सरासरी असते. ठीक आहे. म्हणजेच 3 4 5 6 आणि 7 असली पाहिजे, दुसरा पर्यायच नाही आहे. क्रमवार संख्यांच्या 5 क्रमवार संख्यांच्याच मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 7 या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे, म्हणजे 7 उत्तर असलं पाहिजे. आता या ठिकाणी पर्याय आहे
चौथा डी, पर्याय क्रमांक डी 7 हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. बघा हा आता अक्षर मालिकेचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये जर असं CDFX बरोबर XWUP असेल तर PQSX बरोबर काय असं विचारलेलं आहे. तर सरळ सरळ एकाखाली एक पहिले दोनही लिहून घेऊ म्हणजे लक्षात येईल. बघा CDFK आणि त्याच्या खाली Cच्या खाली X, Wच्या खाली आपलं Dच्या खाली W, Fच्या खाली U आणि Kच्या खाली P असं आपण लिहून घेऊया म्हणजे आपल्या पटकन ते लक्षात येईल. ठीक आहे. Fच्या खाली U आणि Kच्या खाली P. आता या ठिकाणी तुम्ही सर्व ABCD जवळ ठेवा तरच लक्षात येईल. त्यावरून आपल्या लक्षात येतं की हे विरुद्ध आहेत. बघा ठीक आहे. Cच्या विरुद्ध X आहे. ठीक आहे. Cच्या विरुद्ध X आहे. Cच्या विरुद्ध X आहे. त्याच पद्धतीने Dच्या विरुद्ध W, Fच्या विरुद्ध U आणि Kच्या विरुद्ध P आहे. शेजारी मी तुम्हाला जी ABCD दिली आहे त्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल की सर्व विरुद्ध आहेत संख्या. मग त्याच पद्धतीने PQSXच्या विरुद्ध काय ते आपल्याला बघावं लागेल. बघा दोन संख्यांचे विरुद्ध ते इथेच सापडतात. Kच्या विरुद्ध P आहे. ठीक आहे. बघा पहिल्या याच्यामध्ये Kच्या विरुद्ध P आहे म्हणजेच Pच्या विरुद्ध K असणार. हे बघण्याची गरजच नव्हती. त्याच पद्धतीने जर Cच्या विरुद्ध X आहे, C पर्याय त्यामुळे कटतो कारण की Kने सुरुवात होत नाही आहे. त्याच पद्धतीने Cच्या विरुद्ध X आहे म्हणजेच Xच्या विरुद्ध C असणार. त्यामुळे K आणि C हे दोनही अक्षर आपलं पाहिजे पहिले आणि शेवटचं, तर ते बाकीच्या तीनही पर्यायांमध्ये आहे. Qच्या विरुद्ध J येतो आणि Sच्या विरुद्ध H येतो. KJHC म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक B हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. KJHC पर्याय क्रमांक B हे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. हां तिथं खून करायची राहिली. ठीक आहे. B पर्याय क्रमांक B. खालीलपैकी कोणते शिक्षकाने करणे अपेक्षित नाही? अपेक्षित नाही असं विचारले बरं का. हो नाही हे बघत चला. सामुदायिक गतिविधींमध्ये भाग घेणे जसे रेड क्रॉस हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि शाळेच्या समस्यांमध्ये मदत करणे हेही बरोबर आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि यशाचे रेकॉर्ड ठेवणे हेही बरोबर आहे. म्हणजेच काय तर सर्व बरोबर आहे वरीलपैकी. त्यामुळेच अपेक्षित नाही असं काहीच नाही म्हणून पर्याय येणार आहे वरीलपैकी कोणतेही नाही. शिक्षकाने काय करणे अपेक्षित नाही तर सर्वच करणं अपेक्षित आहे वरचं, त्यामुळे पर्याय क्रमांक D कोणतेही नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.